प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला। एक वेळ अवश्य भेट द्या। त्रिमूर्ती कलेक्शन, थिएटर रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी नाशिकच्या लासलगावमधून येत आहे। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लासलगावमधील खासगी बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद पाडले आहेत। केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या प्रसंगी केला आहे। गुजरात व कर्नाटकला वेगळा न्याय, मग महाराष्ट्रावर अन्याय का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला आहे। या ठिकाणी शिवसेनेचे नेते शिवबापू सुराशे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं असून यानंतर आता प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहावं लागणार आहे। दरम्यान कांद्याचे भाव पडले असून शेतकरी आता मेटाकुटीला देखील आलेला आहे। SK9 येवला न्यूज साठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर, लासलगाव। आपण 2 दिवसापूर्वीचा निर्णय पाहिला असेल की त्या भागातले लोकप्रतिनिधी, त्या भागातले खासदार यांनी उठाव केला आणि 2च दिवसात जो काही कर्नाटकचा कांदा होता त्या कांद्याला 0 एक्सपोर्ट ड्युटी लावून तो कांदा निर्यात व्हायला लागला। तसं पाहिलं तर महाराष्ट्रातला कांदा आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यात जास्त कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आहे, परंतु नुसतं केंद्र सरकारच नाही, राज्य सरकार झोपेचं सोंग घेत आहे। ज्या ठिकाणी आपण या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजू। पंजाबी, चायनीज सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी। पार्टीसाठी हॉल, डायनिंग हॉल, शुभ कार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल। आता दूर शहरात जाण्याची गरज नाही। पाटोदा, अडगाव, चौफुली या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजू। आजच भेट द्या। आपले नंबर राजेंद्र बाबूराव पाचपुते, पाटोदा।